सीएम पदासाठी पवारांच्या डोक्यात ठाकरेंचा चेहरा नाहीये। ठाकरे 3 दिवस दिल्लीला गेले, पण ठाकरेंचा चेहरा घोषित झाला नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हा निशाणा लगावलाय। तर सीएम पदासाठी पवारांच्या मनात फडणवीसांचंही नाव नाहीये। सीएम पदासाठी भाजप वरिष्ठांच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावलाय। माननीय उद्धवजी 3 दिवस दिल्लीला जाऊन बसले, परंतु त्यांची जी अपेक्षा होती की त्यांचा चेहरा घोषित व्हावा, हा त्यावेळी झाला नाही। किंबहुना म्हणजे आमचा तर राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही दिल्लीला जातो। आमच्या दिल्लीला जाण्यावर किती टीका, पण हे 3 दिवस बसले आणि सोनियाजींसोबत त्यांची बैठक झाली। सोनियाजींनी फोटो अलाव नाही केला, बैठकीचा फोटो देखील बाहेर आला नाही, अलाउच नाही केला त्यांनी। आणि एवढं सगळं होऊन ते परत आले, काही त्यांना मिळालं नाही। आणि आता पवार साहेबांनी तर क्लिअर कट घोषित केलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही, आणि नाना पटोलेंनी लगेच ओढली की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही। त्यामुळे आता हे तर पक्क झालं आहे की उद्धवजींच्या मनात जे होतं की त्यांना मुख्यमंत्री पदावर ठेवून आणि किंवा त्यांचा चेहरा समोर ठेवून, मला असं वाटतं की पवार साहेबांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळजवळ शिस्त आहे। ते आता मला विचारू नका कोणाला करायचं आहे त्यांना, पण मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो की त्यांच्या डोक्यात जे 3-4 चेहरे असतील त्याच्यामध्ये उद्धवजींचा चेहरा नाही। एक टेबलावर बसून केलेला सर्वे आहे, हे उद्धवजींचं आमचं पटत नसेल, त्यांना किती जागा मिळतील मला माहित नाही, पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो हा केलेला सर्वे उद्धवजींना त्यांची जागा दाखवून देण्याकरता तयार केला आणि लीक केलेला सर्वे आहे। दुसरा या सर्वेत काही अर्थ नाही आहे। त्यांना उद्धवजींना दाखवून द्यायचं होतं, उद्धवजी कुठे तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा बिरा घोषित करता, तुम्ही 3ऱ्या नंबरवर, 4थ्या नंबरवर, 5व्या नंबरवर चालले आहात। उद्धवजींना त्यांची जागा दाखवली त्यांनी त्या सर्वे। तुमच्या एवढा बोलण्याचा अर्थ हा होतो की मविया कधीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार नाही, असं माझं मत आहे। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की पवारांच्या मनामध्ये 3 नावं निश्चित आहेत, मात्र त्या 3 नावांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव नाही, फडणवीस साहेब पण नाही आहेत। तो त्यांचा महायुतीचा प्रश्न आहे। महाविकास आघाडीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की पवारांच्या मनात काही नावं आहेत, पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाहीत, देवेंद्रजी पण नाही आहेत। आणि असं त्यांचे पण जे वरिष्ठ आहेत त्यांच्या पण मनात नाही आहे। साधं लॉजिकली बघा की पवार साहेबांच्या मनात 3 नावं आहेत, ती देवेंद्र फडणवीसांना माहिती आहेत। म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेब यांच्यात संवाद आहे का काय, हाही प्रश्न आहे ना। म्हणजे बाकीचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार चिंता करायला लागतील की पवार साहेबांनी यांना 3 नावं कुठली सांगितली। त्यामुळं हा म्हणजे लोकांना गुमराह करण्याचा प्रश्न आहे। आणि महाविकास आघाडीमध्ये वाद कसे निर्माण होतील हा प्रयत्न आहे। पण मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या पासून आम्ही सगळे याच्यात आता आमच्या सगळ्यांच्या गणित लक्षात आलेलं आहे।